पुढे बाबासाहेब म्हणतात त्या संघामध्ये पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही बंदी नव्हती. स्त्री पुरुष नैसर्गिक भेद फक्त मानला गेला, परंतु माणुसकीचं ध्येय साध्य करण्यामध्ये स्त्रियांना बाजूला काढलेलं नाही. त्यांचा तेवढा समान हक्क बुद्ध धर्मानं मानलेला आहे. आणि इतर जवळजवळ सर्व धर्मामध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे हक्क नाहीत. ब्राह्मण यज्ञ करतात, त्या यज्ञाच्या परिसरामध्ये स्त्रियांना प्रवेश करण्याची सुद्धा बंदी आहे. त्या ब्राह्मणाची आई सुद्धा तिथे जाऊ शकत नाही, कारण ती शूद्र आहे, तिला हक्क नाही त्या यज्ञाच्या जवळ जाण्याचा. किती भेदाभेद होतो पहा. ब्राह्मण पुरुषाची मुंज होते, त्याला उपनयन म्हणतात, मुंज, आणि तो ब्राह्मण म्हणून जाहीर केला जातो. पण ब्राह्मण स्त्रीची मुंज नाही होत. तिला ब्राह्मणत्वाचा दर्जा ते श्रेष्ठ पण त्यांच्या समजुतीप्रमाणे नाही दिलं जात. बाकीचे जसे शूद्र आहेत त्याप्रमाणे स्वतःची आई सुद्धा शूद्र आहे असं तो ब्राह्मण मानतो. काही लक्षात आपल्याला? इतका जबरदस्त भेदाभेद करणारी माणसं, एकमेकाला पाण्यात पाहणारी माणसं सुखानं जगू शकतात? सुखानं जगायचं समजूतदारपणा पाहिजे, सामंजस्य पाहिजे. हे सामंजस्य सुद्धा त्या कुटुंबामध्ये नाही, सुखानं नाही जगू शकत. ते अहंकारानं जगतील, मस्तीमध्ये जगतील, सुखानं नाही जगू शकत. आणि स्त्रिया फक्त गुलाम राहतील, त्यांना काही चॉईस नाही, त्यांना काही पर्याय नाही, म्हणून त्या त्यांच्या बरोबर राहतील. तीच गोष्ट इस्लाम धर्मामध्ये सुद्धा. स्त्रियांना बऱ्यापैकी समत असली तरी सुद्धा मस्जिदीमध्ये जाऊन नमाज पढण्याचा हक्क तिला नाही. प्रार्थनेसाठी सोडा, मस्जिदीमध्ये प्रार्थनेसाठी जायचं, नमाज पढण्यासाठी जायचं हे तर सोडाच, तिला साधा एरवी प्रवेश सुद्धा करण्याचा हक्क नाही. स्त्रियांना मस्जिदीमध्ये जाता येत नाही, मुस्लिम स्त्रियांना सुद्धा. भेदाभेद आहे ना. हे असे भेदाभेद जे आहे इतर सर्व धर्मामध्ये पाहायला मिळतात, फक्त बुद्धानं तो भेदाभेद ठेवलेला आहे. हे बुद्धाच्या संघाचं वैशिष्ट्य आहे. संघ प्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसते. तो समाजातला काही मान्यवर आहे का, काही प्रतिष्ठित मनुष्य आहे का, काही श्रेष्ठ मनुष्य आहेस का, हे असं समाजातलं मोठेपण पाहून संघामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. जो येईल त्याला प्रवेश, तो मोठा असो छोटा असो कोणी असो. म्हणून त्या काळात अस्पृश्य असणाऱ्या लोकांना सुद्धा हा प्रवेश मिळाला. उदाहरणार्थ सोकाप नावाचा जो भिक्षू झाला तो सफाई कामगार होता, भंगी होता. बुद्धानं काही तो भंगी आहे म्हणून त्याला प्रवेश नाकारला नाही. तो भिक्षू झाला, अर्हत झाला आणि साऱ्या लोकांचा पूज्य बनला. अंगुलीमाल दरोडेखोर होता, खुनी होता, आणि साधा सुद्धा खुनी नाही, शेकडो लोकांना ठार मारणारा. तो आला भिक्षू बनायला, त्याला प्रवेश दिला. असं म्हटलं की तू गुन्हेगार आहेस, खुनी आहेस, तुला प्रवेश नाही वगैरे म्हणा. आम्रपाली वेश्या होती, ती जेव्हा संघामध्ये आली प्रवेश मिळाला तिला. असं म्हटलं नाही की तू वाईट आहेस म्हणून. याचं कारण काय? बुद्धाचा याच्यावरती विश्वास होता की काही जरी झालं, किती वेडवाकडं मनुष्य वागला तरी शेवटी तो मनुष्यच आहे. आणि मनुष्य असल्यामुळे त्याचा जो काही विकास होईल तो विकास म्हणजे माणुसकी आहे,
म्हणजे तो माणुसकी प्राप्त करणाराच आहे. माणुसकीच्या दिशेशिवाय त्याचा विकास दुसरीकडे कुठेच होत नाही. म्हणून गुन्हेगार आहे तो मनुष्य होऊ शकतो, परिपूर्ण मनुष्य होऊ शकतो. आणि झालं तसं. दुराचारी आपण व्यवहारामध्ये म्हणतो, परंतु श्रेष्ठ मनुष्य बनू शकतो. तसं झालं इतिहासामध्ये. बुद्धाने श्रेष्ठ दाखवून दिलेलं आहे की मनुष्य कितीही बिघडलेला असो, पतित झालेला असो, तो त्यातूनही उठवून सर्वश्रेष्ठ माणुसकी प्राप्त करू शकतो, सर्वश्रेष्ठ मनुष्य होऊ शकतो. एवढी माणसाची इज्जत दुसऱ्या कुठल्याच धर्मानं केली नाही, कुठल्याच धर्मानं केली नाही. लक्षात, बुद्धाच्या बद्दल साऱ्या मानव जातीला पराकुटीची कृतज्ञता बाळगली पाहिजे, नतमस्तक झालं पाहिजे, हजारो वेळा आभार मानले पाहिजेत की बुद्धांना एवढा श्रेष्ठ माणुसकीचा संदेश दिलेला आहे. माणसासाठी जे बुद्धानं केलं आहे ते जगात कोणी केलेलं नाही. हे बुद्धाचं वैशिष्ट्य आहे. संघात जातीला स्थान नव्हते. पुरोहित बनायचं असेल तर ब्राह्मणच लागतो. ब्राह्मण जाती जन्म झाला तर पुरोहित. बाकीच्यांना आहे का संधी? तुम्ही किती पाठांतर करा, ब्राह्मणाचं जेवढं पाठांतर त्याच्यापेक्षा जास्त करा, तुम्हाला कोणी विचारत नाही. तुम्हाला त्या देवाच्या मंदिरापर्यंत जाण्याची सुद्धा परवानगी देते. एका विशिष्ट जातीचं, एका विशिष्ट वर्गाचं महत्व तिथे आहे. भेदाभेद तिथे जहाल आहे, समानता तिथे बिलकुल नाही. संघात सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे उच्च नीच असा भेद पाळला जात नव्हता. आता भिक्षू संघामध्ये तुम्ही गेला आणि भिक्षू झाला, दोन्ही सारखे. राजा भिक्षू झाला, त्याचा नोकर भिक्षू झाला, संघामध्ये दोन्ही सारखे, काही भेद नाही. मी राजा होतो म्हणून माझं महत्व जास्त, ही भानगड नाही. आणि झालंय तसंच. शाक्य कुळातले काही राजघराणीतले लोक, बुद्धाच्या कुळातले, हे जेव्हा बुद्धाकडे दीक्षा मागायला गेले तेव्हा त्यांच्याबरोबर छन्न नावाचा त्यांचा एक सारथी सुद्धा होता. सारथी याचा अर्थ गाडीवान, गाडी हाकणारा. मग तेव्हा रथ चालवणारा, रथ हाकणारा, रथ चालवणारा त्याला सारथी म्हणत होते. म्हणजे तो त्यांचा नोकर, ड्रायव्हर थोडक्यामध्ये. मग गाडीचा मालक आणि ड्रायव्हर दोघात फरक आहे ना. मोठा कोणाला म्हणतात? मोठा कोणाला म्हणतात? शेवटी मालकालाच म्हणतात. ड्रायव्हर जरी तेवढ्याच पॉश कारमधून फिरत असला तरी त्याला तेवढी प्रतिष्ठा आहे का, तेवढी इज्जत आहे का? नाही तेवढी इज्जत. आणि बाहेर जग कसं वागतं तसंच. कोण आहे? आता तर ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर म्हटलं खालती, काही लक्ष द्यायची गरज नाही. हा व्यवहारातला आपला अनुभव आहे. मग हे शाक्य राजकुमार आणि त्यांच्याबरोबर त्यांचा छंद नावाचा सारथी म्हणजे ड्रायव्हर बुद्धाकडे गेले. आता बुद्ध धर्मामध्ये एक नियम आहे, फक्त ज्येष्ठतेचा नियम आहे की दीक्षा घेतलंय आणि त्याच्यानंतर दीक्षा घेतली तर ज्यानं अगोदर घेतली तो ज्येष्ठ, नंतर घेतली तो कनिष्ठ. फक्त एवढंच प्रमाण तिथे आहे. म्हणून ज्यानं जास्तीत जास्त दिवस दीक्षा घेतली असेल तो श्रेष्ठ, बाकीचे कनिष्ठ मानले जातात. आणि एक प्रथा आहे की कनिष्ठानं ज्येष्ठाला प्रणाम करायचं असतं, वंदन करायचं असतं. ही बुद्ध धर्मातली महत्वाची प्रथा. बुद्धानं काय केलं? हे राजकुमार आणि त्यांच्याबरोबर छंद सारथी आला, त्यांनी त्या सारथ्याला प्रथमतः दीक्षा दिली. राजकुमारानंतर त्याच्या अगोदर आणखी एक तशीच घटना घडली होती की राजकुमारच आले होते दीक्षा घ्यायला आणि त्यांच्याबरोबर उपाली नावाचा त्यांचा न्हावी आलेला होता.
आता न्हाव्याची काय प्रतिष्ठा राजकुमारांच्या पुढे? काहीच नाही. बुद्धाने तिथे काय केलं, तो न्हावी उपाली होता त्याला अगोदर दीक्षा दिली आणि राजकुमारांनंतर दिली. परिणाम काय झाला, हा उपाली न्हावी श्रेष्ठ झाला, ज्येष्ठ झाला आणि या राजकुमाराला त्याचा प्रणाम करावा लागला, त्याला वंदन करावं लागलं. म्हणजे अहंकार तोडून टाकण्याची, तो नष्ट करण्याची बुद्धाची नीती कशी होती ती थोडीशी लक्षात घ्या. काही लक्षात आपलं? म्हणून समता बुद्धातलं सर्वोच्च तत्व आहे. बुद्ध इतकी समता कोणी मानलेली नाही. आणि म्हणून जो बौद्ध बनतो त्यानं समतेवरती विश्वास ठेवलाच पाहिजे आणि वरवरचे सारे भेद जे आहेत ते भेद दुय्यम मानले पाहिजे, त्याला कुठलंच महत्व असतं कामा नये. तर तो समाज संघटित राहील, त्यामध्ये आपुलकी निर्माण होईल, त्यामध्ये भातृभाव निर्माण होईल. म्हणून संघामध्ये बुद्धानं एवढे फेरफार केले की मनुष्य जातीनं एकोप्यानं बंधुभावानं कसं जगावं त्याचं मॉडेल बुद्धानं निर्माण केलं. ते मॉडेल म्हणजे बुद्धाचा संघ आहे. संघात सर्व समान मानले जात असत. संघामध्ये माणसाचे महत्व त्याच्या अंगाच्या गुणावर ठरवले असून कुळावर नसे. कोणत्या कुळातला आहे ते त्याचं महत्व नाही, गुणवत्ता काय त्याच्यावरती महत्व. मेरिटला महत्व होतं तिथे. भगवंत म्हणत असत संघ हा एक महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या होत. आणि रूपक बुद्ध धम्मामध्ये आलाय, काही उपदेशामध्ये आलाय, पाली त्रिपिटकामध्ये, की बुद्धाची समता कशी आहे. त्यामुळे बुद्धाने एकदा तो दृष्टांत दिला होता लोकांना. ते म्हणाले होते, हे भिक्षूंनो, गंगा, यमुना, सरस्वती, अचिरावती वगैरे नद्या समुद्राला येऊन मिळतात. मग त्या समुद्रामध्ये मिळाल्यानंतर त्या समुद्राचं पाणी तुम्ही ओंजळभर घेतलं तर तुम्ही हे सांगू शकाल का हे गंगेचं पाणी आहे, हे यमुनेचं पाणी आहे? नाही सांगू शकणार. ते एकमेकांमध्ये इतकं मिसळून गेलेलं आहे की त्यांची चव सुद्धा बदललेली आहे. आणि त्या सागराची एकच चव असते, लवणा, म्हणजे मिठाची चव. भेद सर्व संपलेला असतो. त्याप्रमाणे जो जो मनुष्य बुद्ध धम्मात येतो त्याची सर्व ही पूर्वीची प्रतिष्ठा, वेगळेपण, महत्व, मोठेपण समाप्त होतं आणि तो साऱ्यांच्या बरोबर एकसारखा बनतो. जर समता निर्माण झाली तरच बंधुभाव निर्माण होतो, आपुलकी निर्माण होते, एकमेकाबद्दल ओढ लागते, एकमेकांशी संबंध ठेवावा असं वाटतं. पण जर वर्गवारी असेल, ग्रेडेशन असेल, भद्याभद असेल तर ही भावना कधीच निर्माण होत. म्हणून जो जो बौद्ध बनतो त्याला हा आदर्श स्वीकारावा लागतो, संघं शरणं गच्छामि. नाही तर तुम्ही नाही बौद्ध बनू शकत. आणि एकदा बौद्ध बनला तर तुमचे जे काही जुने भेदाभेद आहे, प्रतिष्ठा आहे, मोठेपण आहे, ते तुम्हाला तिथे बौद्ध झाल्यावरती मिरवता येत नाही. अशा प्रकारची समता बुद्धाने निर्माण केलेली आहे. आणि ही समता जाती तोडण्यासाठी आवश्यक आहे. प्रत्येक जात स्वतःला दुसऱ्या कुठल्या तरी जातीपेक्षा मोठी मानते, श्रेष्ठ मानते, महान मानते. आणि मग असं म्हणणारा मनुष्य त्याच्यापेक्षा खालच्या जातीला काय समजते? टाकाऊ, अयोग्य, आपल्या बरोबरीचे नाही. भेदाभेद सुरू झाला. भेदाभेद सुरू झाला की स्वार्थ सुरू झाला.
आणि त्या स्वार्थामध्ये मनुष्य एकमेकाचा वैरी बनतो, विरोधक बनतो. म्हणून जिथे भेदाभेद आहे तिथे वैर आहे, जिथे भेदाभेद आहे तिथे तुझं माझं आहे, जिथे भेदाभेद आहे तिथे एकमेकांना तुच्छ लेखणं आहे. अशी एकमेकाला तुच्छ लेखणारी, भेदाभेद करणारी, वैर करणारी माणसं एकोप्यानं एकत्रित जगू शकतात का? सुखानं राहू शकतात? नाही राहू शकत. आणि मनुष्य म्हणून तुम्हाला तर एकोप्यानं जगावंच लागतं, एकत्रित राहावंच लागतं, समाजातच राहावं लागतं. कुटुंब आहे, समाज आहे, त्यामध्येच राहावं लागतं, त्याच्या बाहेर जाता येत नाही तुम्हाला. मग जर तुम्हीच आपापसात अशा प्रकारचे भेद केले तर सुखानं जगण्याचा मार्ग बंद झाला. म्हणून जातीला मानणारा मनुष्य बौद्ध बनत नाही. म्हणून जे लोक म्हणतात महार लोकांना आमचा बौद्ध म्हणून, ते महाभयंकर चूक करतात. आपल्या सर्वांना माहित आहे की सारेच महार बौद्ध झालेले नाहीत. बाबासाहेबांच्या काळात ज्यांनी दीक्षा घेतली आणि त्यानंतर काही वर्ष दीक्षेचे समारंभ चालू राहिले, त्यांनीच विचारपूर्वक हा संदेश, ही शिकवण स्वीकारून दीक्षा घेतली, म्हणजे बांधिलकी पत्करली, जबाबदारी घेतली. पण त्यानंतर या बौद्धांनी आपल्या मुलाबाळांना जन्मानं बौद्ध म्हणणं सुरू केलं. कुणी जबाबदारी घेतली? कुणी समजून घेतलं बौद्ध म्हणजे काय? काय करायचं कोणाला पत्ताच नाही. जन्मानं बौद्ध म्हणून माणसं जगायला लागली. म्हणून भारत बौद्धमय झाला नाही आणि जे बौद्ध झाले तेही बौद्ध म्हणून राहिले नाहीत. ज्यांनी दीक्षा घेतली ती पिढी गेली, संपली. काय म्हणतो लक्षात येतं? आणि ही मागासलेपणाची भावना असल्यामुळं बौद्ध समाज बौद्ध म्हणून प्रगती करू शकत नाही, स्वतःचं जीवन सुखी करू शकत नाही, वस्तीमध्ये संघटित राहू शकत नाही, वस्ती माणुसकीनं जगू शकत नाही. तिथे गटभेद आहेत, पक्षभेद आहे, गटबाजी आहे आणि प्रत्येक गटबाजीमध्ये मनुष्य एकमेकाचा दुश्मन असतो, विरोधक असतो. हे खरं की खोटं आहे? अनेक संघटनात ही नव्या प्रकारची गटबाजी आहे. एखाद्या संघटनेला बांधलेला मनुष्य दुसऱ्याशी संबंध ठेवत नाही, त्यांना काही घेणेदेणं नसतं. म्हणजे तोही एक प्रकारे आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचा, आपल्यासारख्या आपल्या धर्माच्या माणसाचा विरोधक बनलेला असतो, शत्रू जरी नसला तरी सुद्धा. हे आजचं अतिशय विचित्र चित्र आपल्याला पाहायला मिळतं बौद्ध लोकांचं. आणि याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे, कारण त्या सुधारणेमध्येच प्रत्येकाचं सुख आहे. समाज संघटित असेल तर तो समाज सामर्थ्यवान असतो, वेळप्रसंगी आपलं रक्षण करू शकतो, एकमेकाच्या प्रगतीला हातभार लावू शकतो, एकमेकाला संरक्षण देऊ शकतो, आधार देऊ शकतो. ह्या कुठल्याच गोष्टी बौद्ध समाजामध्ये अजिबात होत नाहीत. ही गोष्ट खरी आहे. श्रीमंत माणसं आपल्या मुलाची 1,00,000 रुपये फी भरतील शाळेमध्ये, पण तो झोपडपट्टीला मुलगा शिकतो की नाही, त्याला शिकण्यासाठी 4 पैशांची गरज असेल तर ती सुद्धा श्रीमंत बौद्धांच्याकडून मिळत नाही. हा आजचा इतिहास आहे. खरं बोलतोय खोटं बोलतोय? आपल्या मुलांच्या क्लाससाठी तसे हजारो रुपये खर्च करतील, पण त्या गोरगरिबांच्या पोरांना शिकवायला कोणी जात नाही आणि त्याच्या शिक्षणाला हातभार लावण्याची इच्छा कोणामध्ये असत नाही. का? संघ भावना नाही. संघ जीवन काय असतं त्याचा पत्ताच नाही. आणि का नाही पत्ता? तर बुद्ध धम्म संघ आम्ही घेतलाच नाही.
दीक्षा घेतलीच नाही, जबाबदारी घेतलीच नाही, विचार केलाच नाही. आई बापांनी शिक्का मारला बौद्ध म्हणून, तो शिक्का घेऊन आम्ही मिरवतोय. काही लक्षात आलं? बौद्ध बनावं लागतं हा संदेश आम्ही विसरलो. आम्ही ऑटोमॅटिक बौद्ध बनण्याची नवीन सिस्टम, खोटी सिस्टम सुरू केली. तर कधीतरी एक सिनेमा मला कुणीतरी दाखवला होता, त्याची आठवण होते मला. थिएटरमध्ये जाऊन आम्ही सिनेमा पाहत नाही ना, आणि आता सुमारे 40 वर्ष झाली सिनेमाचं तोंड बघितलं नाही. तर एकानं येऊन घरी जात दाखवलंच विथ सिनेमा कम्प्युटरवरती. नाव सांगितल्यावर तुम्हाला पटकन कळेल ते. त्याचं नाव हो काय बोलला मी, काही नाव आठवतं? मला आठवत नाही. त्यामध्ये एक मजेशीर सीन आहे पहा. तो नायक जो आहे, मला वाटतं तो कोणती सलमान खान आहे, तो दवाखान्यामध्ये जातो आणि तिथली ती महाल मूळ उचलून पाहत असतो. नर्स आणि डॉक्टर धावत येतात काय करतो म्हणून. तो काय त्यांना सांगतो, मी शिक्का पाहतोय त्यांच्यावरती, हिंदू मुसलमान शिक्का बसलेला आहे का म्हणून जन्मल्याबरोबर. कोणता चित्रपट आहे तो? हा कोणता आहे ना एक सिनेमा, की हे लोक स्वतःला हिंदू म्हणतात, मुसलमान म्हणतात, सर्व काही म्हणतात. मग कसे काय म्हणतात? लहानपणी शिक्का मारला का त्याच्यावर तो शिक्का पाहतो. म्हणजे इतकी माणसाची खोटी समजूत आहे ती त्याच्यामध्ये उघड केलेली आहे. पण आपण करमणूक म्हणून तेही तसंच सोडून देतो, शिकत नाही काही, आणि जन्मानं स्वतःला त्या जातीचं आणि त्या धर्माचं समजायला लागतो. संदेश एकदम साफ आहे. तुम्ही जे करत असाल तो तुमचा धर्म, तुम्ही जे करत असाल ते तुमचं कर्म, तुम्ही जे करत असाल ती तुमची नियत, ते तुमचं जीवन. दाखवायचं एक आणि करायचं वेगळं, हे अतिशय सोंग ढोंगाचं वातावरण मनुष्य समाजामध्ये आहे. जे सांगतो तसं तो जगत नाही, वागत नाही. मग धर्म जात फक्त सांगण्यासाठी आहे, आणि ती इतकी वाईट आहे की एकमेकाला कमी जास्त लागते, म्हणजे नुकसानच होत आहे. आपल्या डोक्यामध्ये चीड असते, संताप असते, नकारात्मक भावना असते, त्यातून आनंद होत नाही, सुख होत नाही, दुःखच होतं, तरी आपण त्याला चिकटून राहतो. म्हणजे आपल्यालाही आपल्या सुखाची चाड नाही अशी परिस्थिती होऊन बसते. म्हणून बुद्धानं संघामध्ये गुणाला महत्व दिलेलं आहे, तुमच्या बाहेरच्या अस्तित्वाला नाही. आणि जो बुद्ध धर्मात आला त्याचं सारं बाकीचं पूर्वीचं वैशिष्ट्य संपलं. तो राजा महाराजा असेल, संपला माझ्या राजा महाराजा, पण तो आम बौद्ध माणसासारखा आहे. कुठलंही बाकीचं क्वालिफिकेशन त्याच्यामध्ये असू शकत नाही. आणि हल्लीचा जमाना कसा आहे, रिझ्यूम दिल्याशिवाय माणसाची ओळख पटत नाही. परिचय, मला लोक मागतात, परिचय मागतात. म्हटलं भिक्षूला परिचय फक्त एकच असतो, भिक्षू आहे एवढाच परिचय, बाकी काहीच नाही. जगामध्ये जे काही तुमच्या पदप्रतिष्ठा होत्या, पदव्या होत्या, आणखी काही असेल ते संपलं, नष्ट झालं. तुम्ही ते सारं त्यागलं आणि या सागरामध्ये विलीन झालेला आहे, सर्वांच्या सारखे, वेगळे पण काहीच राहिलेले नाही.
बायोडेटा हल्ली फार महत्वाचा म्हणला जातो ना. भिक्षूंना बायोडेटा नसतो. पण तरी नीट प्रशिक्षित न झालेले भिक्षू काय म्हणतात? भिक्षू झाले तरी पूर्वी जर ते प्राध्यापक असतील, डॉक्टरेट असेल तर डॉक्टर लिहितात. आहे ना गंमत? भिक्षू जो डिग्री असाव्यात ते वाईट नाही, पण त्याचं प्रदर्शन करणं ते भिक्खू संघाच्या नियमाच्या विरोधात आहे. सर्व नद्यांचं पाणी एकजीव झालं समुद्रामध्ये. तुमची सारी विशेषणं मोठेपण संपून गेलं त्याच्यामध्ये. पण तरी सुद्धा लोक आपलं मोठेपण कसं मिळवतात ते पहा बायोडेटाच्या माध्यमातून. हे आपण बघितलं असेल. भिक्षूला फक्त भिक्षूच म्हणणं, त्याच्या पलीकडे काही बोलायचं नाही. आणि त्याचं नाव हा त्याचा बायोडेटा. बाकी कुठे शिकला आणि काय शिकला काही घेणं नाही त्याशी. काही लक्षात आलं आपल्याला? ही समता आहे आणि या समतेचं पालन करणं फार गरजेचं आहे. भगवंत म्हणत असत की संघ हा एक महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या होत. नद्यांना स्वतंत्र नावे व अस्तित्व नसतं समुद्रात पोचल्यावर, परंतु नदी एखाद्या महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते. ती इतर लोकांबरोबर मिसळून एकरूप होते. संघाची स्थिती तशीच आहे. भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे एकरूप होऊन जातो. मग भिक्षू, डॉक्टर, अमुक अमुक आहे का गरज देण्याची? म्हणून जे भिक्षू आपल्या नावामध्ये डॉक्टरेटचा उल्लेख करतात किंवा आणखी काही आपण आहोत, खास संघनायक आहोत, संघ प्रमुख आहोत, या प्रदेशाचे प्रमुख आहोत, याचे सेक्रेटरी आहोत, त्याचे सेक्रेटरी, साध्या फालतू गोष्टी आहेत. भिक्षूनं कोणतीही पदप्रतिष्ठा वापरायचीच नाही, ती संपली. हा विनयाचा इतका सरळ नियम इथे बाबासाहेबांनी सांगितलेला आहे. तो सुद्धा लोक पाळत नाहीत, लक्षात घेत नाहीत. मी काय म्हणतो आपल्या लक्षात येतं? बौद्ध म्हणून आम्ही कुठे आहोत त्याचे पुरावे आहेत. इतके मागासले आहोत, कुठेच नाही. संघ त्या समुद्राच्या पाण्याप्रमाणे एकरूप होऊन जातो. त्याची जात, त्याची सामाजिक प्रतिष्ठा, कुळ सर्व काही लोक पावतात. संघात जो भेद मानला जात असे तो फक्त लिंग विषय. भिक्खू संघ आणि भिक्खुणी संघ अशा दोन वेगळ्या संस्था होत्या. फक्त एवढाच एक भेद आहे. संघातील घटकांचे श्रामणेर आणि भिक्षू असे दोन वर्ग पडत. संघामध्ये फक्त एकच भेद होता, स्त्री आणि पुरुष. बाकी दुसरा कुठलाही भेद नव्हता. आणि जो काही मग भेद होता तो जरा वेगळ्या प्रकारचा होता. तो भेदही नाही खरं म्हणजे, ती फक्त पद्धती वेगळ्या प्रकारची होती. ती पद्धती अशी होती आणि तेवढं संपवून आपण हा भाग संपवणार आहोत. श्रामणेर आणि भिक्षू असे दोन वर्ग असत. 20 वर्षाखालील प्रत्येक मनुष्य श्रामणेर मानला जाईल. 20 वर्ष वय झालं नसेल तर श्रामणेर दीक्षा असते. श्रामणेर दीक्षाचं प्रवज्या घेणं, घरदार सोडून दसशील घ्यायचे आणि चिवर धारण करून विहारामध्ये राहायचे, तो श्रामणेर. 20 वर्षांच्या खाली वय असेल त्याला श्रामणेर. आणि 20 वर्षानंतरचेही प्रशिक्षणासाठी सुरुवातीला श्रामणेरच बनावं लागतं. प्रशिक्षण घेण्यासाठी ही प्रशिक्षणाची स्टेज असते. त्रिशरण म्हणजे बुद्धाला शरण, धम्माला शरण वगैरे हे शरण, आणि दसशील म्हणजे 10 शिलांचं पालन, हे त्यानं घेतलं की तो श्रामणेर बनला. घरदार त्याचं सुटलं. श्रामणेराला कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनता येत असे. जितके दिवस राहायचे तितके तो राहू शकतो. नाही पटलं तो उपासक बनू शकतो. पण उपासक बनल्यानं त्याची किंमत कमी होत नाही. त्याची प्रतिष्ठा कायम तीच राहते. त्याला कोणी नावं ठेवत नाही. हिंदू धर्मात मात्र फार वाईट आहे. तुम्ही संन्यासी झाला
आणि संन्यासी झाल्यानंतर ते संन्यास सोडून तुम्ही परत गृहस्थ धर्मात आला, संसारात आला, तुमची किंमत शून्य. नुसती किंमत शून्य नाही तर तुम्ही समाजात राहण्यास जगण्यास नालायक, तुमच्यावरती सारा समाज बहिष्कार टाकणार. आणि याचं ऐतिहासिक उदाहरण मी आपल्याला देतो जाता आता. संत ज्ञानेश्वर प्रसिद्ध आहे ना. तिन्ही भाऊ आणि त्यांची बहीण सर्वच्या सर्व संत मानले जातात. ब्राह्मण कुळात जन्मलेला. त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत. हे आळंदीचे राहणारी, पुण्याच्या जवळ आहे, 16 किलोमीटर अंतरावरती. त्यांनी संन्यास घेतला काशीला जाऊन. त्यांच्या गुरुनं काही दिवस त्यांना ठेवून घेतल्यानंतर सांगितलं, तू काही संन्यासी बनून राहू नकोस, संन्यास सोडून दे आणि तू घरी जा, आपला संसार कर म्हणून. त्यांना आपल्या गुरुचं ऐकलं. ते विठ्ठलपंत आळंदीला आले, संसार करायला लागले. त्यांनाही 4 मुलं झाली. पण आळंदीच्या सर्व ब्राह्मणांनी आणि सर्व समाजाने त्याच्यावरती बहिष्कार टाकला. त्यांचं जीवन असह्य झालं. म्हणून 4 मुलं झाल्यानंतर त्या विठ्ठलपंतानं त्या इंद्रायणी नदीमध्ये डोहात बुडी मारून आत्महत्या केली. आणि त्याबरोबर त्याच्या बायकोनं सुद्धा आत्महत्या केली. आणि मग ही टीनेजर मुलं ज्ञानेश्वर, सोपानदेव, ते मुक्ताबाई वगैरे, हे टीनेजर बेवारस झाले. त्यांना समाज कुठलंही सहाय्य करत नव्हता. भीक मागून जगत होते आणि भीकही ब्राह्मण त्यांना देत नव्हते. म्हणून त्या टीन एजमध्ये त्या ज्ञानेश्वरानं आणि त्या भावंडांनी इकडे पैठणला जाऊन तिथल्या ब्रह्मवृंदाला, कारण पैठण दक्षिणेतलं काशी क्षेत्र मानलं जातं, आणि तिथला ब्रह्मवृंद म्हणजे ब्राह्मणाचा समाज हा श्रेष्ठ मानला जातो, त्यांच्याकडे जाऊन विनंती केली की आम्हाला पुन्हा धर्मात घ्या. कोणी मान्य केलं नाही. त्यांना कधीच ब्राह्मण धर्मात घेतलं गेलं नाही. पुढे म्हणतात की ज्ञानेश्वरी रचली, म्हणजे गीतेचा अनुवाद, काव्यमय अनुवाद केला. अतिशय उत्कृष्ट अनुवाद आहे. पण गीता ग्रंथ फालतू आहे, फालतू ग्रंथाचा अनुवाद केला. जातीभेद शिकवणारा आहे, म्हणजे फालतूच ना. काय उपयोग त्या ग्रंथाचा अनुवाद करून. म्हणून बाबासाहेबांनी ज्ञानेश्वरांची टीका केली. काय केलं म्हणे ज्ञानेश्वरानं? ज्या ब्राह्मणांनी लाखा मारल्या, धिकारलं, नाकारलं, फेटाळून लावलं, पुन्हा त्यांच्याच पाया पडायला गेलं आम्हाला जातीत घ्या म्हणून. म्हणजे ज्ञानेश्वराला माणुसकीपेक्षा जात मोठी वाटत होती. ज्या ब्राह्मणा व्यतिरिक्त वर्गाने त्यांना हा खाऊ पिऊ घातलं, पोसलं भीक देऊन, त्यावरती ही 4 भावंड जगली. मग ज्ञानेश्वरचं खरंच आध्यात्मिक असतं त्यानं काय म्हटलं असतं? हे सारे जे मागासलेले लोक आहेत तेच माझे बंधू भाऊ आहे. ब्रह्म माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा आहे. या ब्राह्मणाशी मला काय घेणं देणं आहे? ही भाषा ज्ञानेश्वराने केली नाही. ज्ञानेश्वरांनी ब्राह्मणाचेच गोडवे गायले. शेवटपर्यंत ब्राह्मणाचीच पताका उचलून धरली. एवढा बहिष्कार समजून सुद्धा, आणि ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट शब्दात लिहिलं की शूद्र ब्राह्मणाची बरोबरी करू शकत नाही. ही त्यांची भाषा. तर मुख्य मुद्दा कसा आहे की हे संन्यास घेऊन परत तुम्ही उपासक धर्मात गेला
तर हिंदू धर्मामध्ये त्याची किंमत संपली, तो छळाच्या लायक झाला. पण श्रामणेर बनून तुम्ही काही दिवस राहिला आणि पुन्हा ग्रस्त धर्मात गेला, तुमची काडी मात्र किंमत कमी होत नाही. न्याय काही लक्षात आलं? बुद्ध न्यायाची कास धरतो, अन्यायाची नाही. आणि त्याने संन्यास घेतला काही दिवस, काय पाप केलं का त्यानं? गुन्हा केला का त्यानं? आता संन्यासाचं जीवन मला जमत नाही म्हणून परत तो गृहस्थ जीवन जगायला काही गुन्हा केला का त्यानं? काही लक्षात आलं त्याला? आणि त्याला तुम्ही गुन्हेगार मानता, म्हणजे तुम्ही नुसतं आपल्या स्वतःच्या थाटामध्ये, स्वतःच्या गर्वात, आयटीमध्ये जगतात, दुसऱ्याचा द्वेष करत. तुम्ही धार्मिक नाही, आध्यात्मिक नाही, काही नाही. म्हणून ज्ञानेश्वरासारखे संत सुद्धा धार्मिक नाहीत. जड वाटतं लोकांना ऐकायला, पण ती वस्तुस्थिती आहे. तुम्ही संत झाला, सारी माणसं तुम्हाला आपली वाटायला पाहिजे. तुम्ही का भेद करता? का ब्राह्मणाला श्रेष्ठ म्हणता? अंत्यजतो शब्द बरवा, हे गीतेमधलं वाक्य आहे, अनुवाद आहे ज्ञानेश्वराचा. अंत्यजतो शब्द बरवा, की अंत्यज आहे तो अस्पृश्य मनुष्य आहे, पण खूप चांगला झाला, उत्तम झाला. बरवा म्हणजे चांगला. अंत्यजतो शब्द परवा, पण तेने काय करावा? मग त्याचं करायचं काय म्हणे? चांगला आहे पण करायचं काय त्याचं? ब्राह्मणा सन्निध पूजावा येतो न घडे. ब्राह्मणाच्या बरोबर त्याला मान द्यायचा, त्याची पूजा करायची, हे होणार नाही. म्हणजे चांगल्या अस्पृश्याला सुद्धा इकडे तू म्हणतात चांगला, अंत्यजतो शब्द बरवा, चांगला म्हणतो तुम्ही त्याला. परी तेने काय करावा, त्याचं काय करायचं असाही प्रश्न विचारता. ब्राह्मणा सन्निध पूजावा हे तो न घडे. ब्राह्मणाच्या पुढे नेऊन त्याची पूजा करणं, त्याला मान देणे होणार. भेदाभेद कितीही खोलवर रुजलाय तो पहा. म्हणून हिंदू धर्म फक्त अन्यायाचा धर्म आहे, अमानुषिक धर्म आहे. तो मनुष्यतेचे तीळ मात्र सुद्धा नाही. आणि हे जाणून बाबासाहेबांनी भारत बौद्धमय करण्याचं ठरवलं होतं की या गुलामगिरीतून हे लोक सुटले पाहिजेत, वन अँड ऑल. कोणी काही लक्षात घेतलेलं नाही तिथं. मग भिक्षूंच्या स्वाधीन त्या श्रामणेला काही काळ राहावं लागायचं. भिक्षूच्या स्वाधीन राहून भिक्षूंच्या सेवेत आपला काळ व्यतीत करावा लागतो. मग काही दिवस प्रशिक्षण घेतल्यानंतर 20 वर्ष झाल्यावरती त्याचा आचार्य त्याला सांगतो की आता तुला जर भिक्षू बनायचं असेल तर बनायला हरकत नाही. संघाला तशी सूचना देतो की माझा शिष्य तयार झालेला आहे भिक्षू बनण्यासाठी, त्याचं प्रशिक्षण झालेलं आहे श्रामणेर म्हणून, त्याला जर त्याने विनंती केली तर त्याला भिक्षूची दीक्षा द्या. मग त्यानं रेकमेंड केलं तर मग संघ त्याला भिक्षूची दीक्षा देत असे. त्याला म्हणतात उपसंपदा. मग पहिला विधी प्रवज्जा, श्रामणेर बनणं, ग्रहत्याग करणं आणि प्रशिक्षणार्थी बनणं. आणि दुसरा टप्पा पूर्णपणे भिक्षू बनणं, म्हणजे उपसंपदा घेणं. तशा 2 टप्प्यातून भिक्षू बनतो. म्हणून भिक्षू बनण्यासाठी लायकी लागते. भिक्षू बनण्यासाठी योग्यता संपादन करावी लागते. भिक्षू बनण्यासाठी प्रूव्ह करावं लागतं की मी त्या पात्रतेचा आहे म्हणून. कोणा येरागाबाईला वाटेल तसं भिक्षू नाही बनता येत. ब्राह्मण बनायला काय लागतं? बॉम्बेला मला काय लागतं? बाबणाच्या घरात जन्म झाला, बस काम संपलं. आणि या लोकांनी मेरिटच्या गोष्टी कराव्यात. डू यू अंडरस्टँड? या लोकांनी मेरिट आम्हाला शिकवावं. मेरिट कशा शिकवतात त्याचा गंध नसणारे हे पाखंडी आणि ढोंगी लोक आहेत. ते लक्षात नाही? लक्षात आलं आपलं? बुद्ध मेरिट सांगतात आणि ठासून हे सांगतात
की हे मेरिट कुठल्याही माणसामध्ये असू शकतं. विशिष्ट जातीत आणि विशिष्ट कुळात जन्मला म्हणून त्याचं मेरिट आणि बाकीच्यामध्ये नाही, हे खोटं आहे म्हणून. युनिव्हर्सल ट्रूथ जे आहे, सार्वजनिक सत्य आहे, ते बुद्ध मानतात. एवढा सुद्धा खोटेपणा करत नाही. आणि ब्राह्मणाचं खोटेपणाशिवाय चालत नाही. काही गोष्ट लक्षात आलं आपलं. मग भिक्षू व्हायला अशा प्रकारे 2 अवस्थातून जावं लागतं. पहिली प्रवज्जा, दुसरी उपसंपदा. ज्या श्रामणेला भिक्षू होण्याची इच्छा असेल त्याला मग उपाध्याय शोधावा लागतो, त्याच्याकडे जावं लागतं. 10 वर्ष घालल्यानंतर त्याला भिक्षूचं उपाध्याय पद मिळतं. ही परंपरा आहे त्याच्यामध्ये. हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर श्रामणेर उपसंपत्तीसाठी खास बोलवलेल्या संघसभेत उपाध्यायाला श्रामणेरावरती उपसंपत्तीचा अनुग्रह करावा लागतो आणि त्याप्रमाणे संघाला तो विनंती करतो आणि मग संघाची दीक्षा होते. बाबासाहेब ते काय म्हणतात, जो भिक्षू पदाचा प्रार्थी आहे, अपेक्षा बाळगणारा आहे, तो परिव्राजक या पदाला योग्य आहे की नाही याची खात्री संघाला करून घ्यावी लागते. की आता भिक्षू होण्याच्या लायकीकडे ते परिव्राजक हा शब्द चुकीचा आलेला आहे. ते मग भिक्षू संघाला खात्री पडली की भिक्षू जीवन काय, बुद्ध धम्म संघ आदर्श काय, त्याला नीट कळलेला आहे, त्याप्रमाणे जगास तो लायक झालेला आहे, त्याचे सारे नियम त्यानं जाणलेले आहेत, आता तो दीक्षा घेण्यास योग्य आहे. म्हणजे त्याचा जो मेरिट आहे, ॲडमिशनला मेरिट लागतं ना, त्याप्रमाणे ॲडमिशनला भिक्षू संघात ॲडमिशन मिळण्यासाठी जो मेरिट आहे, योग्यता आहे त्याचं, ती योग्यता पाहून मग संघ त्यांना भिक्षू संघामध्ये प्रवेश देतो आणि मग तिथून पुढे तो भिक्षू म्हणून ओळखला जातो. जेव्हा संघ उपसंपत्तीची अनुमती देईल तेव्हाच भिक्षू पद मिळत. भिक्षुनी संघात प्रवेशासंबंधीचे नियम भिक्खू संघ प्रवेशाच्या नियमासारखेच आहेत, त्यापेक्षा ते वेगळे नाही. तर संघ कसा निर्माण होतो त्याचा हा प्राथमिक इतिहास आहे. संघ म्हणजे योग्यता आणि पुरोहित म्हणजे अयोग्यता. संघामध्ये मेरिट आहे, पुरोहितामध्ये त्याचा पत्ताही नाही. आणि अशा विचित्र सामाजिक वातावरणामध्ये आपण जगतो आहोत. म्हणून जे योग्य आहे ते पुश करायचं असेल तर आपल्याला आपली सारी शक्ती तिथे लावली पाहिजे. आणि याच अर्थानं भारत बौद्धमय झाला पाहिजे. माणुसकीची कास धरणारा प्रत्येक मनुष्य झाला पाहिजे. आणि माणुसकीचा अंतिम आदर्श म्हणजे बुद्ध. त्याशिवाय दुसरा आदर्श जगात कुठे निर्माण झालेला नाही. आणि म्हणून भारत बौद्धमय करणं फार आवश्यक आहे. आता भारत बौद्धमय करायचं अशी बाबासाहेबांची इच्छा होती. बाबासाहेबांच्या अनुयायांची आहे का इच्छा तशी? आहे ना प्रॉब्लेम? बाबासाहेबांच्या अनुयायांना स्वतःलाच वाटत नाही बौद्ध बनायचं, तर ते काय भारत बौद्धमय करतील? आणि आम्ही म्हणे आंबेडकरांच्या अनुयायांनी आम्ही त्यांचं कार्य करतो. बाबा कोणतं रे कार्य करता तुम्ही? माझ्या पुढे तर नेहमी हा प्रश्न निर्माण होतो की कोणतं कार्य करता तुम्ही? जे बाबासाहेबांनी करायला सांगितलं तुमच्या स्वतःच्या फायद्याचं तेही करत नाही, दुसऱ्याच्या फायद्याचं त्याचा तुम्हाला पत्ताही नाही. फक्त बाबासाहेबांच्या नावाचं भांडवल करून तुम्ही लोकांना बनवतात, भावनिक बनवतात. त्यांच्या श्रद्धेचा, त्यांच्या विश्वासाचा, बाबासाहेबांच्या प्रती असलेला त्यांचा आदर, त्याचा गैरफायदा तुम्ही घेतात. तुम्ही बाबासाहेबांचे काम करत. हे लक्षात आपलं. संघ जीवन जगणं म्हणजे बाबासाहेबांचं कार्य करणं. जिथे असाल तिथे संघ जीवन जगा. कुटुंबात असेल कुटुंब आपलं संघासारखं जगायला लागलं पाहिजे. समाजात असाल समाज संघासारखं जगायला लागलं पाहिजे. तुम्ही राजकारणात असाल राजकारणात संघासारखं असलं पाहिजे. सामाजिक कार्यात असाल संघासारखं असलं पाहिजे. शैक्षणिक कार्यात असाल संघासारखं असलं पाहिजे. जिथे जाल तिथे तुम्ही संघ म्हणूनच वागला पाहिजे, संघ म्हणून जगला पाहिजे. तर ते बाबासाहेबांचं कार्य आहे आणि त्यामध्ये सर्वांचं हित आहे. बहुजन हित आहे, बहुजन सुखात आहे. तर एवढीच गोष्ट आपण लक्षात घ्यावी आणि आपण हा अभ्यास इथेच थांबूया. जय भीम.